नमस्कार मंडळी, आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी सातारा जिल्ह्याचं योगदान प्राध्यापक वसंतराव यादव। सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह सातारा जिल्ह्याच्या चळवळीतील लोकांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आवाज उठवला आणि त्यामुळे पुढे महाराष्ट्र राज्य मराठी भाषिकांचं राज्य अस्तित्वात आले असल्याचं प्रतिपादन प्राध्यापक वसंतराव यादव यांनी केले। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वरकुटे मलवडी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच श्री विलास खरात, मुंबईचे माजी पोलीस उपनिरीक्षक श्याम सोनवणे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विनोद आटपाडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सौ तेजा जाधव, सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर लेखणी झिजवणारे तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री सिद्धार्थ सरतापे सर, पोपट लोंढे, महादेव लोखंडे, सलमा मुलानी, संगीता मेरुकर, सौ कल्पना बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। प्राध्यापक यादव पुढे म्हणाले की संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, बापू गव्हाणकर, प्र के अत्रे यांच्या बरोबरच महाराष्ट्रातील कामगार वर्ग, शेतमजूर व गिरणी कामगार यांनी जोमाने लढवला। त्याचबरोबर बीदर, भालकी, बेळगाव, निपाणी, कारवार, धारवाड, मुंबईसह महाराष्ट्र असे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यावेळी उभा केले। यावेळी प्रथमतः सौ तेजा जाधव यांनी ध्वजारोहण केले। इयत्ता 1 ते 7वीच्या विद्यार्थ्यांना निकालपत्र वाटप करण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक विनोद आटपाडकर यांनी विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टीत घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांनी जोपासवयाचे छंद, नवनवीन शिकवयाचे उपक्रम याबरोबरच दैनंदिन उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली। या भारत देशामध्ये एक विचाराचं राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याकडे पाहिलं जातं। या शाळेतून अनेक नामवंत विद्यार्थी बाहेर पडले। महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये जे निवडून गेले या गावचे सुपुत्र आदरणीय विष्णुपंत तातोबा सोनवणे, आमदार विष्णुपंत तातोबा सोनवणे या शाळेचे विद्यार्थी, दत्तात्रय सोनवणे साहेब या शाळेचे विद्यार्थी, आदरणीय सुरेश जाधव साहेब पोलीस डिपार्टमेंटकडे वरिष्ठ अधिकारी होते, ते सुद्धा या शाळेचे विद्यार्थी, HK जगताप सर सुद्धा या शाळेचे विद्यार्थी। या शाळेतून अनेक शिक्षक झाले, शिक्षिका झाल्या। हा फार मोठा इतिहास आहे। या देशामध्ये भाषावार प्रांत रचनेनुसार पुढे अनेक राज्यांची निर्मिती झाली। कन्नड बोलणाऱ्यांचं एक राज्य म्हणजे कर्नाटक राज्य, मराठी भाषा बोलणाऱ्यांचं एक राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, तेलुगू बोलणाऱ्यांचं एक स्वतंत्र राज्य अस्तित्वात, गुजरात बोलणाऱ्यांचं एक स्वतंत्र राज्य, ही अनेक राज्यांची निर्मिती स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यांची निर्मिती झाली। पण एक संदर्भ तुम्हाला खास देतो। पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगड या ठिकाणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा जो उभारलेला होता त्याचं उद्घाटन करण्यासाठी प्रतापगड या ठिकाणी आले। स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही त्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी तिथे आले। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रतापगड या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण केलं। पण पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगड
डोंगर सोडून खाली येत असताना लोकांचा गोंधळ, लोकांचा गदारोळ मोठ्या प्रमाणात होते. कारण असं होतं, लोकांची मागणी एक होती की महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पाहिजे, म्हणून लोकांनी फार मोठा गोंधळ केला. आणि मग स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान दिल्लीला गेल्यावर त्याच्यावर फार मोठी चर्चा झाली आणि त्यांनी निर्णय घेतला की स्वतंत्र राज्याचा एक दर्जा महाराष्ट्र राज्याला मराठी भाषिक, जे मराठी भाषा बोलणारे आहेत त्यांच्यासाठी एक मराठी भाषिकांचं राज्य निर्माण करू. आणि मग 1 मे 1960 पंडित जवाहरलाल नेहरूंच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा खरा इतिहास. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा म्हणजे आम्ही काय म्हणतो तर बेळगाव, निपाणी, कारवार, धारवाड, बिदर, भालकी महाराष्ट्राच्या साईडला असणारे मराठी भाषिकांचे प्रदेश आहेत. बेळगाव सारख्या जिल्ह्याला सुद्धा महाराष्ट्रात येऊ वाटते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न मोठा आहे. प्राध्यापक एन डी पाटील असतील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार असतील, यशवंतराव चव्हाण असतील, यांनी सुद्धा हा प्रश्न हाताळला, पण त्याच्यामध्ये यश आलं नाही. संयुक्त महाराष्ट्र म्हणजे बेळगाव, निपाणी, धारवाड, कारवार, मुंबई सहित महाराष्ट्र. ही मुंबई गुजरात राज्याला जोडण्याची भूमिका मोरारजी देसाईंची होती. पण फार मोठी आंदोलनं झाली. मुंबई ही कुणाच्या इतरांच्या बापाची नाही, ती मराठी भाषिकांची महाराष्ट्राची आहे. याच्यासाठी फार मोठा लढा झाला आणि शेवटी मुंबई महाराष्ट्रामध्ये विलीन. नाहीतर मुंबई सारखा प्रदेश गुजरात राज्याला जोडायचं काम, एवढं महत्वाचं शहर, महत्वाचं जागतिक बंदर मुंबई सारखं शहर हे गुजरात राज्याला जोडायचं काढलेलं होतं. पण याच्यावर लढा झाला ते हनून पाडलं. प्रख्यात्रे, शाहीर गवाणकर, शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्रातील अनेक भूमिपुत्रांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे यासाठी भूमिका ठेवली. अनेकांचं बलिदान गेलं, अनेकांनी रक्त सांडलं. मुंबई राज्याच्या निर्मितीसाठी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी अनेकांनी रक्त सांडलं. ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा असणारा महाराष्ट्र म्हणजे हा अलीकडचा आधुनिक महाराष्ट्र, हे तुम्ही आम्ही मान्य करतो, मान्य करावं लागेल. संपादक सिद्धार्थ सरतापे सर, मान महाराष्ट्राचा न्यूज. मंडळी, आपल्या परिसरातील घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.